हाय, वेलकम बॅक टू अवर चॅनल कुकिंग कट्टा। तर आता मस्तपैकी मुंबईमध्ये छान पाऊस पडत आहे, तर मी गरमागरम अशी कांदा भाजी केलेली आहे आणि तुमच्याबरोबर ती शेअर करते। तर इथे मी कांदे घेतलेले 3 मोठ्या आकाराचे असे मस्त चिरून घेतलेले आहेत त्यांना। आता त्यातलं जेवढं पाणी निघेल तेवढं आपण हे करायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यात थोडं मीठ टाकायचं आहे आणि ते परत आपण एकजीव करायचं आहे मीठ टाकल्यानंतर, जेणेकरून त्याला पाणी सुटेल। आणि याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी मी काही टाकत नाही आहे, नॉर्मल जे पाणी निघतं त्याच्यातच घ्यायचं आहे। तर मस्त पाऊस आहे, तुम्ही पण करून बघा। केलीच असेल, बघायची काय त्याच्यामध्ये बऱ्याच जणांच्या झाल्याही असतील। त्याच्यामध्ये मी 2-3 चमचे चण्याचं पीठ टाकलेलं आहे। त्याच्यानंतर मी तांदळाचं पीठ घेते, जेणेकरून ते कुरकुरीत होतात, थोडे क्रिस्पी लागतात। इवन तुम्ही भात जरी टाकलात ना तरी पण तो चांगला लागतो त्याच्याबरोबर। पण मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर मसाला घेतला आहे, नॉर्मल मसाला घेतला आहे। जर तुमच्याकडे आलं लसणाची पेस्ट असेल तर तीही टाका, मिरचीची पेस्ट करतो ती। तर मी इथे नॉर्मल मसाला जो आपल्या जेवणातला आहे तो धना जिरा पावडर घेतली आहे, चवीप्रमाणे घ्यायचं आहे आपल्याला। हळद आहे थोडी घेतली, हिंग टाकलं आहे पोटाला त्रास नको व्हायला म्हणून, कारण आपण बेसन टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। पुन्हा ओवा पण घेतला आहे, सेम पोटाला त्रास नको होण्यासाठी। आणि ते पुन्हा एकत्र करायचं। ह्याच्यामध्ये मी जराही पाणी वापरलेलं नाही आहे, तुम्ही बघू शकता। याच्यामध्ये पण म्हणजे चांगले आपले क्रिस्पी होतात त्या भज्या। आणि तेच एकजीव करायचं आहे, चांगलं असं मळून घ्यायचं आहे, जसं आपण पीठ हे करतो तशा प्रकारे। म्हणजे असे जोर नाही लावायचं आहे, नॉर्मल ह्याच्याने करा तुम्ही। आपल्या जे हाताला लागलेलं असतं ते थोडं मी काढलं, नॉर्मल आपण करतो तसं एकजीव केलं आहे। एकीकडे मी तेल पण तापायला ठेवलेलं आहे गरम करायला, नंतर कोथिंबीर टाकली आहे त्याच्यामध्ये। जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही आणि त्याच्यात बारीक मिरची पण करून टाकू शकतात। हे माझं बॅटर इथे तयार झालेलं आहे आणि ते तेल पण तापलेलं आहे। तर आता आपण भजी तळायला घेऊयात। मस्त पाऊस पडत होता, शाळेला पण सुट्टी मिळालेली, म्हणजे 8 जुलैला झालेला आहे हा, पावसाच्या वेळेला मी केलेली आहे आणि आज मी हा अपलोड करते। इथे गरमागरम भजी झालेली आहे तयार। आता आपण ती चटणीबरोबर मस्तपैकी खाऊन पण घेऊयात। आणि तुम्ही काय केलात पावसामध्ये ते मला कमेंटमध्ये सांगा, तुम्ही काय करून खाल्लात, भजी घेतलात की काही वेगळं सूप वगैरे प्यायलात, तर मला कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच नवीन नवीन तुम्हाला मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन। व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा, मला सांगा कसे वाटत आहे ते तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला। सेम माझा एक ट्रॅव्हलचा पण एक चॅनल आहे, श्वेतूश डायरी, त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, टॅग पण करते त्या चॅनलला। की आम्ही कुठे बाहेर वगैरे गेलो तर त्याचे मी बरेच व्हिडिओ केलेले आहेत, तर 2-3 वर्ष झाली आहेत माझ्या त्या चॅनलला आणि बऱ्यापैकी बरेच व्हिडिओ आहेत तिथे केलेले, तुम्ही विजिट करू शकता त्याच्यामध्ये जाऊन, तर तुम्हाला आयडिया येईल। आणि कुठे कुठे जायला पाहिजे, फिरायचं काय काय आहे तुम्हाला पण माहिती असेल तर मला कमेंट करा, मी तेही बघेन। ओके, कुकिंग चॅनलचा माझा अपकमिंग व्हिडिओ आहे खेकड्यांचा, कारण आता पावसामध्ये खेकडे खूप येतात, चांगले भरलेले असतात। तर मी तो भरलेल्या खेकड्यांचा व्हिडिओ करणार आहे, ज्याच्यामध्ये आतमध्ये मसाला भरलेला असतो, खेकड्यांचे जे कवच असतं त्याच्यावर, ते मी व्हिडिओच्या एंडला त्याचा एक हे दाखवते शॉर्ट छोटासा, आणि लवकरच तो व्हिडिओ पण येईल। आणि तुम्ही बघू शकता आणि ट्राय पण करू शकता, मस्त यम्मी लागतो, माझी आईची रेसिपी आहे, नक्कीच करून बघा। आणि लवकरच तो व्हिडिओ मी अपलोड करते। ओके, आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू आणि प्लीज असाच सपोर्ट करत राहा, कारण मी हा आता नवीन चॅनल ओपन केलेला आहे कुकिंगचा, मला पण तेवढे आयडिया नाही आहेत, जेवढं येतं तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर करेन। आणि तुम्ही पण मला सांगा कमेंटमध्ये अजून काही करायला लागतं का त्याच्यामध्ये।